खंडणी, गुन्हेगारी या सगळ्याबद्दलच्या बातम्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं पुढे येतात आणि मग पोलीस या सगळ्याला कशा प्रकारे आळा घालतात याच्या चर्चा होत असतात. पण हेच पोलीस खंडणीच्या गुन्ह्यात अडकले तर पुणे पोलीस दलातील रील स्टार महिला पोलीस अधिकारी आणि त्याच्या 2 सहकार्यांनी चक्क एका महाविद्यालयीन प्राचार्यालाच खंडणीच्या जाळ्यात ओढले. सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेली आणि दामिनी मार्शल म्हणून मिरवणारी पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे चक्क एका 55 वर्षीय प्राचार्याला पॉक्सोची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याप्रकरणी गोत्यात आली आहे. पण या रील स्टार पोलिसांनी आणि तिच्या सोबतच्या सहकार्यांनी खाकी वर्दीचा धाक दाखवून प्राचार्याकडून 7 लाख रुपये कसे उकळले? गेल्या वर्षी घडलेली ही घटना आता कशी समोर आली? या संपूर्ण कटात रील स्टार हिंगेचा नक्की रोल काय होता? हिंगे सोबत तिचे सहकारी कोण होते? त्यांनी काय काय केलं? हे धक्कादायक प्रकरण नेमकं कसं उघडकीस आलं? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. गुरुवारी 9 एप्रिलला पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, दामिनी मार्शल सोनाली हिंगे, जी रील स्टार म्हणून सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात फेमस आहे, आणि सुदाम तायडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा दाखल केलाय एका 55 वर्षीय महाविद्यालयीन प्राचार्याने. या प्राचार्याच्या तक्रारीनुसार ही घटना जुलै 2025 मधली आहे. त्यावेळी हे तिघे अधिकारी त्या महाविद्यालयाला भेट देण्यासाठी गेले होते, जिथे तक्रारदार प्राचार्य म्हणून कार्यरत आहे. पोलीस उपनिरीक्षक बडे यांनी त्या प्राचार्यांकडे एका विद्यार्थिनीची कागदपत्र महाविद्यालयातच राखून ठेवल्याबद्दल विचारणा केली. प्रवेश प्रक्रियेचा भाग म्हणून शैक्षणिक संस्था अशा प्रकारची कागदपत्र आपल्या ताब्यात ठेवतात, असं स्पष्टीकरण प्राचार्याने दिलं. आणि त्यानंतर परिस्थिती अजूनच चिघळली. त्यानंतर पोलीस असणाऱ्या बडे यांनी एक कागदपत्र सादर केलं आणि असा दावा केला की एका अल्पवयीन मुलीनं प्राचार्यांवर मेट्रो स्थानकावर पिस्तुलाचा धाक दाखवून तिला बळजबरीनं गाडीत बसून नेल्याचा आरोप केलेला आहे. पण प्राचार्यांचं असं लक्षात आलं की त्या पोलीस अधिकाऱ्याने जे काही कागदपत्र दाखवलंय त्या कागदपत्रावर कोणताही अधिकृत इनवर्ड किंवा आउटवर्ड नोंदणी क्रमांक नव्हता. त्यामुळे त्या कागदपत्रांच्या सत्यतेबद्दल प्राचार्याच्या मनात संशय हा निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी केलेले आरोप प्राचार्याने फेटाळून लावले. पण तरी सुद्धा त्यांना पॉक्सो कायद्याअंतर्गत अटक करण्याची कथितरित्या धमकी ही देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक बडे यांनी असा दावा केला की संबंधित मुलगी 18 वर्षांपेक्षा खालची आहे. त्यामुळे जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला तर त्या प्राचार्याला केवळ तात्काळ अटकच होणार नाही, तर प्रसार माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊन महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला सुद्धा भरून न येणारं नुकसान पोहोचेल. त्यानंतर हे पोलीस अधिकारी आणि प्राचार्य यांच्यात पुन्हा बैठक झाली. प्राचार्यावर अधिक दबाव टाकायचा होता म्हणून बडे यांनी त्यांना सांगितलं की बदनामी टाळण्यासाठी ही तक्रार अद्याप अधिकृतपणे नोंदवण्यात आलेली नाहीये आणि हा विषय आपल्यामध्येच अनौपचारिकरित्या मिटवला जाऊ शकतो. आणि मग इथेच एंट्री झाली पोलीस असणारी रील स्टार सोनाली हिंगे हिची. सोनाली हिंगे पुण्याच्या दामिनी मार्शल पथकात काम करते. सोनाली हिंगेचे सोशल मीडियावर 1 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. ड्युटीवरच्या आणि डान्सच्या रील्स मधनं ती तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. आता हिंगेचा या सगळ्या प्रकरणात रोल काय होता? तर पोलीस असणाऱ्या बडेंनी असा दावा केला की त्या मुलीचं समुपदेशन सोनाली हिंगे यांनी केलेलं आहे आणि ती मुलगी सध्या भावनिक दृष्ट्या खूपच तणावात आहे. हिंगे आणि तायडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी बाहेर गेल्यानंतर बडे पुन्हा आत आले आणि त्यांनी प्राचार्यासमोर एक तडजोडीचा प्रस्ताव ठेवला. त्यांनी सांगितलं की ती मुलगी काही ऐकायला तयार नाहीये. 10 लाख रुपये मिळाले तर ती मुलगी आपले आरोप मागे घ्यायला तयार आहे. थोडक्यात पोलिसांकडनं प्राचार्याला सेटलमेंटचा प्रस्ताव हा देण्यात आला. पण प्राचार्याने तेव्हा हा प्रस्ताव नाकारला. तेव्हा त्यांना पुन्हा एकदा कायदेशीर कारवाईची आणि सार्वजनिक बदनामीची धमकी या 3 पोलिसांकडनं देण्यात आली. नंतर हा सगळा दबाव वाढायला लागल्यानं महाविद्यालयाच्या प्रवेश प्रक्रियेचा हंगाम सुरू असतानाच महाविद्यालयाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल या भीतीनं त्या प्राचार्यानं अखेर 10 लाख नाही पण 7 लाख रुपये पोलिसांना देण्याचं मान्य केलं. तक्रारीत सांगितल्यानुसार या प्राचार्याने आपली सेव्हिंग्स एकत्र करून आणि आपल्या कुटुंबातल्या सदस्यांच्या बँक अकाउंट्समधनं रक्कम काढून हे पैसे उभा केले आणि ते पोलिसांना दिले. पण या सगळ्या प्रकरणात ट्विस्ट आला तो 8 मार्चला. कारण त्या दिवशी दरोडा आणि वाहन चोरी पथकातील पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी प्राचार्याला बोलवून घेतलं आणि त्याच मुलीनं यावेळी पोलीस अधिकारी बडे आणि हिंगे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार त्यांना दाखवली. तेव्हा चौकशीत धक्कादायक वास्तव समोर आलं. ज्या मुलीचा हा सगळा मुद्दा होता तिला हे माहितीच नव्हतं की तिच्या नावाने पोलिसांनी प्राचार्याकडनं पैसे उकळलेले आहेत.
पोलिसांनी त्या मुलीला हाताशी धरून प्राचार्याला ब्लॅकमेल केलं होतं, पण वसूल केलेले 7 लाख रुपये मुलीला न देता स्वतःच हडप केलेले. जेव्हा प्राचार्य आणि ती मुलगी एकमेकांच्या समोरासमोर आले तेव्हा पोलिसांची ही बनवाबनवी उघड झाली. त्या मुलीनं मग या तिन्ही पोलिसांवर फसवणूक केल्याचा आणि वचन दिल्याप्रमाणे आपल्याला प्रवेश न दिल्याचा आरोप केला होता. त्याऐवजी त्यांनी प्राचार्याकडनं पैसे उकळले असं त्या मुलीच्या तक्रारीत नमूद करण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर मात्र जी काही चौकशी करण्यात आली त्यामध्ये प्राचार्यांनी असा आरोप केलाय की त्या मुलीवरती दबाव टाकून तिच्याकडनं आपल्या विरोधात खोटी तक्रार दाखल करून घेण्यात आली होती आणि आरोपींनी या तक्रारीचा वापर खंडणी उकळण्यासाठी केला होता. जोपर्यंत मागणी केलेली रक्कम दिली जात नाही तोपर्यंत कठोर कायद्यांखाली अटक करण्याची आणि बदनामी करण्याची धमकी आपल्याला देण्यात आली होती, असं सुद्धा त्या प्राचार्यांनी सांगितलंय. पण आता हा सगळा प्रकार नेमका का चर्चेत आला, तर मागच्या आठवड्यात पुण्यातले पोलीस कमिशनर ऑफिसमध्ये हे प्राचार्य आले होते. तब्बल 2 ते 2.5 तासांच्या वेटिंग नंतर ते अमितेश कुमार यांना भेटले. त्यांच्यासोबत जे काही घडले ते त्यांनी अमितेश कुमार यांना सांगितलं, काही पुरावे सुद्धा त्यासोबत दिले. कमिशनरनी मग असिस्टंटला बोलावून सगळं नोट डाऊन करायला सांगितलं आणि 4 दिवसांनी त्या प्राचार्याशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर घडलेला सगळा प्रकार लक्षात आल्यावर अमितेश कुमार यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले. प्राथमिक चौकशीत पोलिसांचा या खंडणी प्रकरणात सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी कडक अशी भूमिका घेत तिन्ही पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यामध्ये विशेषतः शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली आणि सोशल मीडियावर रील स्टार म्हणून प्रसिद्ध असलेली महिला पोलीस कर्मचारी सोनाली हिंगे हिचा समावेश असल्यानं चर्चांना उधाण आलं. मुलींच्या समुपदेशनासाठी निर्माण करण्यात आलेल्या दामिनी पथकात असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यानेच त्याच मुलीचा वापर पैशांसाठी केल्यानं खळबळ उडाली आहे. आता या सगळ्या प्रकरणामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. पण आता दोषी पोलीस अधिकाऱ्यांवरती नेमकी काय कारवाई होणार, गुन्हा दाखल झाल्यानंतर हे प्रकरण नेमकं कुठेपर्यंत जाणार, या खंडणीचे धागेदोरे कुठेपर्यंत पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.